नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आज शिकणार आहोत आर्टिकल नंबर 30 कशाबद्दल आहे. तर आर्टिकल नंबर 30 स्पेसिफिकली अल्पसंख्याक व्यक्तींबद्दल आहे. एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. खूपदा प्रश्न विचारताना आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 म्हणजे कलम 29 आणि कलम 30 या दोघांच्या पेअर मध्ये प्रश्न विचारले जातात. काय डिफरन्स आहे? तर कलम 29 हे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक दोघांनाही लागू होतं. आर्टिकल 30 मात्र फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांनाच लागू होतं. मग इथं आर्टिकल 30 काय म्हणतं आपण समजून घ्या. पहा, तर आर्टिकल 30 सोप्या भाषेमध्ये सांगतं, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. शैक्षणिक संस्था स्थापन करणे, प्रशासन करणे आणि स्पेसिफिकली कुणाचा हक्क? तर अल्पसंख्याक व्यक्तींचा हक्क. याबद्दलचं हे महत्वाचं कलम आहे आर्टिकल 30. थोडं इंटरेस्टिंग आहे, आपण समजून घेऊया हे काय महत्वाचं आहे. याच प्रकारचं काहीतरी गोष्टी स्थापन करण्याचा व प्रशासन करण्याचा आपण आर्टिकल 26 मध्ये स्टडी केलं होतं, ज्यामध्ये धार्मिक संप्रदायांना व त्यांच्या गटांना स्वतःच्या विवक्षित अशा धर्मसंस्था स्थापण्याचा, प्रशासन करण्याचा, मालमत्ता विकत घेण्याचा, त्याला डिस्पोज ऑफ करण्याचा अधिकार आर्टिकल 26 देतं. सो आर्टिकल 26 हे सामूहिक धर्म स्वातंत्र्याबद्दल बोलतं. हे मात्र धर्म स्वातंत्र्याबद्दल नाहीये, अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्काबद्दल बोलणारं आर्टिकल 30 हे एक अत्यंत महत्वाचं कलम आहे, जे मूलभूत हक्कांना, अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्कांना महत्वाची बळकटी देतं. काय म्हणतं चला आपण समजून घेऊया. पहिली लाईन काय आहे? तर धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या, आपल्याला पहिला पॉइंट काय कळतोय? तर या पहिल्या लाईन मधून आपल्याला कळतं की आपल्याकडे अल्पसंख्याक दोन प्रकारचे आहेत. पहिले अल्पसंख्याक जे धर्माच्या आधारावरती आहेत, यांना आपण म्हणतो धार्मिक अल्पसंख्याक. काय म्हणतो? धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे रिलिजियस मायनॉरिटीज. दुसरं आहे भाषेच्या आधारावरती अल्पसंख्याक असणारी लोक, यांना आपण म्हणतो भाषिक अल्पसंख्याक. काय शब्द आहे? भाषिक अल्पसंख्याक म्हणजे काय? लिंग्विस्टिक मायनॉरिटीज. धार्मिक अल्पसंख्याक, भाषिक अल्पसंख्याक. तर धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. सो पहिला मुद्दा आपल्याला काय कळतोय? आपल्या संविधानामध्ये अल्पसंख्याक शब्द कुठं आहे? तर अल्पसंख्याक शब्दाचा उल्लेख आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 30 मध्ये आहे. दुसरा मुद्दा, कोणते दोन प्रकारचे अल्पसंख्याक आर्टिकल 30 मध्ये आहेत? तर आपल्याकडं धार्मिक अल्पसंख्याक व भाषिक अल्पसंख्याक यांचा समावेश आर्टिकल 30 मध्ये आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, आपल्या पूर्ण संविधानामध्ये अल्पसंख्याक हा जो शब्द आहे, याची कुठेही डेफिनेशन देण्यात आलेली नाहीये. जे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं, जर आपण डेफिनेशन दिली तर स्कोप लिमिटेड होऊन जातो. तर स्कोप लिमिटेड होऊन जाऊ नये यासाठी आपण अल्पसंख्याक या शब्दाची कुठेही डेफिनेशन केलेली नाहीये. मग या धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा पूर्णच्या पूर्ण अधिकार आहे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा पूर्णच्या पूर्ण अधिकार आहे. मग आता आपण हे पाहूया की नेमकं काय म्हणणं आहे. तर पहा, इथं काय म्हणतं, खंड 1 म्हणजे मागाचा जो पहिला पॉइंट आहे, त्यात निर्दिष्ट केल्याप्रमाणे म्हणजे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व त्याच्याकडून प्रशासन केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता, लक्षात घ्या, कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य अशा मालमत्तेच्या संपादनाबाबत अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे त्या खंडान्वये हमी दिलेला हक्क निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही, अशा प्रकारची ती रक्कम आहे, याबद्दलची खात्री करून घेईल. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर या प्रकारच्या अल्पसंख्याकांनी स्थापन केलेल्या व अल्पसंख्याकांनी प्रशासन चालविलेल्या एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये जर त्या ठिकाणी त्या शैक्षणिक संस्थेची मालमत्ता सरकारला सक्तीने संपादन करायची आहे, सरकार सक्तीने संपादन करू शकतो, संपादन करण्यावरती बंधन नाही, कारण राईट टू प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. मालमत्तेचा हक्क हा कलम 300 कॅपिटल ए नुसार फक्त कायदेशीर हक्क आहे. मालमत्तेचा हक्क
कलम 300 नुसार फक्त कायदेशीर हक्क आहे हा कोणत्याही पद्धतीने या पर्टिक्युलर केसमध्ये मूलभूत हक्क नाही. व या ठिकाणी जमीन सरकार संपादन करू शकतं, पण जमीन संपादन करताना सरकारने आर्टिकल 30 मधला जो पहिला खंड आहे त्याला भंग करता कामा नये. दुसरी गोष्ट, जी मालमत्तेची रक्कम सरकार या अल्पसंख्याक संस्थेला देणार आहे ती रक्कमने सुद्धा जो पहिला खंड आहे आर्टिकल 30 मधला पहिला खंड आहे याला कोणत्याही पद्धतीने भंग करता कामा नये. एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सरकारने या ठिकाणी या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेला त्यांच्या जमीन संपादनाबाबत जे काही मोबदला दिलेला आहे हा मोबदला मार्केट रेटने असावा. जे कॉम्पन्सेशनचे रेट्स व्हॅलिड आहेत त्यानुसार असायला हवा. मग महत्वाची गोष्ट, आता तिसरा यातील दुसरा खंड काय म्हणतो, शैक्षणिक संस्थांना, कोणत्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. म्हणजे राज्य संस्थेने या पर्टिक्युलर ठिकाणी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना कोणत्याही प्रकारचं बेनिफिट देत असताना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने या सोयीने त्यांना कमी कॉम्पन्सेशन देणं, कमी मदत देणं किंवा त्यांना काहीतरी ऍडव्हर्स इम्पॅक्ट होतील या प्रकारच्या कोणत्याही नुकसानीच्या गोष्टी करता कामा नये. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना अनकम्फर्टेबल वाटेल, त्यांना स्वतःला भंग केलं असं वाटेल, या प्रकारचं कोणतीही तरतूद या ठिकाणी राज्य संस्था करणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, फंडामेंटल राईट मधला अल्पसंख्याक शिक्षण संस्थांचा संरक्षण अबाधित ठेवणारं आर्टिकल 30 एक अत्यंत महत्वाचं कलम आहे. धन्यवाद.